नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे श्रेया. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ते सकाळी स्मितची तयारी चालली होती आणि ते सकाळी माझे डोळे काही उघडतच नव्हते. स्मितला शाळेत सोडायचं निघाले होते. रेग्युलरचंच माझं काम असतं, ते आज तर लोकं खूपच आहे, काही पुढे दिसतच नव्हतं. तर असं टाईमपास करत निघालो होतो आणि त्याला सोडून आल्यानंतर बघते तर काय मग बाहेर थोडं हलकं हलकं ऊन आलं होतं. एवढं तर काही ऊन नव्हतंच, पण हलकं हलकं होतं. मग घरी आल्यावर चूल वगैरे पेटवली. काय करायचं तर म्हटलं चला, चूल तर काय फुकटच जाणार होती, तर म्हटलं चुलीवर जेवण बनवूया. तर मस्तपैकी पावट्याच्या ओल्या शेंगा असतात त्याची आज मी भाजी केली होती. हलकं हलकं ऊन आलं होतं दारावर, बरं वाटत होतं. झाडं वगैरे अशी छान बहरली होती, फुलं वगैरे. आज काही सोमवार होता, तर म्हटलं चला सोमवारचं काय करणार, तर सोमवारच्या देवपूजा मी आवर्जूनच करते, रोजच करते. पण सोमवारचं जरा मन खूपच प्रसन्न असतं, कारण मी सोमवार जास्त पाळते म्हणून. आज तर काय होतं, जेवण काय शाकाहारीच असणार म्हणून मी आज मसाले भात करायचं ठरवलं होतं. मिस्टरांना पाहिजे होता इथे, तर काय मी कुळथाची पिठी पाहिजे होती, मला खायची इच्छा झाली होती. तर कुळथाची पिठी बनवली होती मी इथे, त्याच्यासाठीच हा कांदा कापत होती. आणि मस्तपैकी इथे बघू शकता कुळथाची पिठी केली होती. त्याच्यामध्ये मग आवर्जून कोकम टाकलं होतं. आवर्जून कोकम टाकायचं असतं, छान लागते पिठी पण. आणि इथे मग आई पण आली होती, तिला जेवायला वगैरे वाढलं आणि त्याच्यानंतर मग ती घरी गेली. अशीच ती बघायला आली होती डॉक्टरांकडे म्हणून. नंतर मग पराठे बनवले. संध्याकाळच्या बेतला वेगळं काही जेवण केलंच नव्हतं.